मंगेश पर्यंत भावना पोहोचल्या पाहिजेत सगळ्या. जेवण एक नंबर. जेवून जावा सगळे. श्रीखंड, पुरी, पनीर, भजी, तळलेलं मसाले भात, शराबाद शेवग्याची आमटी, वांग चपाती. तिकडे मनुबाई यायला दावा. तिकडे मनुबाई आता इथं उभा राहूनच खायचा प्रयत्न झालाय त्याचा. मोठा म्हणजे तेव्हा आता जेवणच घ्यायला लागलाय आता. उभा राहून खायचा प्रयत्न. साथीदार चेतन. आमच्या भावना एवढ्याच होत्या. आम्हाला भजी आवडली लग्नात खतरनाक एक नंबर भजी गेले. आमच्या भावना एवढ्याच होत्या. आमच्या भावना मंगूपर्यंत पोचवा आम्ही इथं वय वर्ष 38 खट्ट पुरगी बघायचे. एक कोण असली सुपारीच्या खंडाचं बी असतं ना भावाला आपल्या. कोण असली तर 100% संपर्क साधा. मंगेश बघ रोह्या डबा घेऊन आलाय घरातनं. लग्नाची शिल्लक राहिला निघाला. चॅनलला सबस्क्राईब ध्यानानं करा. ध्यानानं सबस्क्राईब करा. तर राम मंडळी, मी ऋषी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन तडकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ कट्ट्याच्या ब्लॉगमध्ये. तर आज आमचा एक प्लॅन कॅन्सल झालाय आणि बॅकअप प्लॅन असल्यामुळं आमचा विषय टाकाटक पैकी आहे. चेहरावेक स्मित हास्य अजून आमचे आहे ना चिंगळू. आणि आज चिंगळू पण आमच्या सोबत आहे त्या बॅकअप प्लॅनमध्ये आहे नाही. तर सर्वप्रथम आपण निकिताजी यांच्याशी वार्तालाप करूया. त्या लागले तिथं खरडा बनवायला. तिकडे बघ जरा बघू. आज बॅकअप प्लॅन असल्यामुळे चेहऱ्याला हास्य गेलं नाही म्हणा. लई दिवसात मला घराच्या बाहेर जायचं होतं. आज निघाले म्हणा. तर विषय असा झालाय, आमचं एक प्लॅन झालता की लांब जायचं एका डोंगरावरती. तर त्या डोंगरावरती पाऊस सदृश्य वातावरण जास्त आहे असं ऐकाय मिळालं. तिकडलं कॅन्सल केलं डोंगरावर जायचं. मग डायरेक्ट फक्त लग्न करायचं. लग्नातून जाऊन मागे यायचं. आमच्या भाऊकीतलं लग्न आहे इथलं आमच्या शेजारचंच. मंगेश भैया यांच्या बहिणीचं लग्न आहे. तर चिंगळू, मी आणि आमच्या प्रिय मिसेस या बघा या लागले तिथं बलंग्या सोडून. काय करायला लागलाय इकडे बघा. खराडा दुसऱ्यांदा सांगायला लागलोय. खराडा करायला लागले त्या. आणि लय लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बोलत नाही ब्लॉग मध्ये, इग्नोर करताय ब्लॉगला. होय तर अशा कमेंट नव्ह असं मला डायरेक्ट विचारते ती. जनतेचा सवाल आहे की निकिताजी या का ब्लॉग मध्ये बोलत नाही त्या. आणि ह्यो पण बोलत नाही. जनतेचा सवाल आहे, तू का बोलत नाही ब्लॉग मध्ये सांग. काय नाही याला बोलायला देत नाही. हो काय बोलणार आहे. तर बघा घ्या. तर मम्मी बशी गेलाय चिंगळ्या सध्या. खाऊ याला खाऊ है नाही. खाऊ काय चाऊ मी तुला चाऊ काय. तर चिंगळू महाराज यांचं पेटपूजा चालू झाल्या आणि सध्या माझा आवरावरी सगळी टाकाटक झाल्या. चिंगळूची आणि निकिताजी यांची आवरावरी तेवढी राहिल्या. ती आवरावरी झाली की लगेच आपलं मार्कर म्हणून चालू करा. 100ची प्लॅटिनम 100चं तेल टाकलं त्यात. आणि जरा पाऊस सदृश्य वातावरण आहे. बाहेर बघू शकताय. जरा झूम करून धावतो बघा. ढगाळ वातावरण आहे एकदम. ऊन काय सुद्धा नाही. जरा या ढगाळ वातावरणात आम्हाला थांबत गेलं पाहिजे कारण चिंगळ्या सोबत आहे आज आमच्या. तर आता जस्टच आम्ही मळ्यात पोहोचलोय. टकाटक पैकी आवरावरी करून. कारण मळ्यात येऊन गुरांची जरा आवरावरी करायची. पाणी धावलं, वैरण टाकली. कारण मम्मीला याला गाडी नाही म्हणलं ना. जाता लग्नाला इकडे जायचं म्हणलं. जाता वैरण वगैरे गुरांनी टाकून जावं म्हणलं. तर आमची चिंगळी महाराज बघा कसं सजली ती टकाटक पैकी. नाही की किपची टोपी वगैरे घालून बुटबीट घालून सशाचा टकाटक. आणि त्यांच्या मागे बघू शकताय निकिताजी आपण टकाटक पैकी सजली. तुम्हाला काय बोलायचं आहे का आज या 4 गोष्टीवर? नाही काय तुम्हाला आज नेलंय फिराय म्हणून. चला लवकर घरला घरला जाऊया. घरला जायचंय गावाला जायचंय. आईच्या गावावरून ना. तरी म्हटलं घरला कसं काय जायचंय? माझ्या पणजीला भेटायचंय. पणजीला कुठल्या? हा होय. येता आमच्या मामाच्या गावातनं पण यायचा. येता तिकडं जरा मामाची गाठ वगैरे घेऊन यायचं असा पण विषय झालाय. तो माझ्या डोक्यातच नव्हता. फक्त लग्नाला जायचं एवढं डोक्यात आता. आणि चला जाऊया. येऊ लागला कसरत करायला आता गाडीवर. चला निकिता जाऊया चला. तर चलो आता डायरेक्ट हॉलला जातो. हॉलमध्ये लगेन आहे. हॉलला जातो. हॉलमध्ये कसा विषय आहे. आमच्या कंपनीतलं भिन्न प्रकारचं कोण चेहरा आली ती पण जरा इनॉग्रेशन करून धावतो तुम्हाला. आणि जाऊया. पहिल्यांदा गेल्या आपला स्नेह भोजनाचा कार्यक्रम आखायचा. पापी पोटा प्रश्न आहे. चला जाऊया. तर सध्या आम्ही इथं पोहोचलोय निकिता आणि चिंगळू महाराजांना घेऊन. आणि चिंगळू बघायला इकडे हॉल आहे सगळा प्रशस्त भरलेला हॉल आहे. तर चिंगळूची मम्मी सध्या गेल्या भोजन ग्रहण करायला आणि मी सध्या इथं पोहोचलोय आणि गँग सगळे आमची इथं बसल्या.
मनोबाई नमस्ते. लक्ष असू द्या. छोटू चेतन सगळी गँग इथं बसल्या. मंगेश मंगेश मेन चेहरा दावा राहिला. बापू कारभारी जेवून जावा सगळे. श्रीखंड पुरी पनीर भजी तळलेलं मसाले भात शिराभात शेवग्याची आमटी वांग चपाती. पाहुणा मंडळी तुमच्या दोन शब्द जेवलो आम्ही जेवलेलो आहे. तर चालतंय सगळ्यांच्या गाठी बिटी झाल्या. कार्यकर्त्यांनी काय सांगा त्याला नाही नुसती बघत बसतील बघा. तर हो सॉरी बरं का. तर चालतं इथला सगळा कार्यक्रम पार पडला. मला तिथे यांचा फोन यायला लागला थोडा करत. चिंगळ्याला काय तर खायला प्यायला जातं वाटतं आणि जेव लागला माईकडे पाहायला. आणि सगळ्या सज्जा बापू वगैरे सगळे थांबले तिकडे. नमस्कार आमच्या गावातली कार्यकर्ते चटचूट कार्यकर्ते भेटली आणि सध्या मी भोजन ग्रहण करायला निघालो. परंपरेनुसार आपला चालणारा कार्यक्रम जोरात नाचायला लागला. जेवला का रे तुम्ही जेवला का? जेवला हो का? ओके तर चला माझा भोजनाचा कार्यक्रम करतो. पौर्णिमा आरती गेली ती आणि किती फोन काढता जाऊन बघूया जरा. चला भोजन ग्रहण करणाऱ्या कक्षात आलो इथं आणि कक्षात काय काय कार्यक्रम चालू आहे बघा. चेतनची भजी वाटायला लागली ती. स्नेहभाज्याचा आस्वाद घ्या म्हणायला लागली. स्नेहभाज्याचा आस्वाद चालू आहे सगळ्यांचा. विचारलं परत दादा खावा लाजू नका आणि परत मागू नका. हो चेतन राजू काय बोलायचं राजू तुला किती बाजू आपला डायला आमचं खूप चेहरा कायमस्वरूपी सोबत असणार. परत पुण्यावर मागवलेले इम्पॉर्टंट चेहरा काय बोलायचा बाबा. भजी खाऊन कसं वाटलं? चांगली भजी क्वालिटी केली ते पाहुण्याने छान आहे. शेवट भजी आहेत एक नंबर क्वालिटी आहेत. आणि अजून काय आमच्या भावना एवढ्याच होत्या. आम्हाला भजी आवडली लग्नात खतरनाक एक नंबर भजी गेलेत. आमच्या भावना एवढ्याच होत्या. आमच्या भावना मंगूपर्यंत पोचवा आम्ही इथं हवे. मंगेश पर्यंत पोहोचाय भावना तुझ्या. मंगेश पर्यंत तू पोहोचवाय. बबलू तू बोलला नाही लागायला लागला आजकाल. जेवण दिलं नाही म्हणून लागलाच काय? बबलू राग आला. बबलू राग आला बबलूचं ब्रेकअप झालं त्यामुळे बबलू बोलून झाला. मोठा बनवा भेटलाय. बोलून गेलता पुरगीने डावलं. आईच्या गावातलेच मोठा महाबळेश्वरला गेलताय. तर चालतंय हे असं चेल पेली तर आमची चालू राहते थोडा वेळ. आता भोजन ग्रहण करायला बसणार आहे. आधी नंबर लागले ती लोकांचं तरी पण भूका लागली जाम. सुट्टी द्यायची नाही. हात मागं ओढले बाहेर एवढं भूका उठवायला सुट्टी द्यायची नाही. तर चालतंय थोड्या वेळात भोजन ग्रहण करू आपण. आणि इकडे चेल पेल चालू सगळ्यांची विषय हार्ड. ओके टाकाटक हिप्पीवाला मनोबाई अरे सारे भावा कमालाय पुण्याला मागवलेलं इम्पॉर्टंट. काय निवांत कसं वाटतं भजी वगैरे खाऊन? एक नंबर ओके मध्ये. मंगेश पर्यंत भावना पोहोचल्या पाहिजे सगळे. मंगेश पर्यंत भावना पोचल्या पाहिजेत सगळ्या. जेवण एक नंबर. हात मागवडून आता जेवाय बसायचं आहे गच मध्ये. तिकडे मनुबाई यायला दावा. तिकडे मनुबाई आता इथं उभा राहूनच खायचा प्रयत्न झालाय त्याचा. मोठा म्हणजे तेव्हा आता जेवणच घ्यायला लागलाय आता. झूम करून जातो बघा ताट भरले बघा. उभा राहून खायचा प्रयत्न. चेत्या पण आहे साथीदार साथीदार चेतन. राजा काय चोरा लागलाय? राजा पापड चोर. तर चालतंय थोड्या वेळात आम्ही पण जेवण भोजन ग्रहण करायला बसणार. थोड्याच वेळात सगळी तेल पेल चालू आहे. आमच्या निकिता ज्या बसली तर ऑलरेडी जेवायला आम्ही पण थोड्या वेळात बसणार आहे. आणि मने त्यांनी चालू केलं बघा इकडं भांडगावून सांगायच तरी लागा असलं वागला सवी. तर मनुबाई यांनी चालू केलं एक घास मदतीचा हात. व्हेरी नाईस जेवण. चेतन कसं वाटलं? क्वालिटी मिळेल बरं का. तो सगळा चोराचा कार्यक्रम आपल्याला पार पडला आहे.
सगळ्यांचा विषय तसा चालू होतो थोड्या वेळात. लाल्या पण आमचा लागला तडच करायला. लाल्या सुट्टी द्यायची नाही. जरा खातो आणि थोड्या वेळात बोलतो. तर उभ्या वयानं माझं सगळं जेवण वगैरे सगळा कार्यक्रम टकाटक पैकी पार पडलेला आहे आणि सध्या आमच्या कंपनीतलं काही थोडं मोजकं कार्यकर्ते इथं आले. जरा इंट्रोडक्शन देतो कंपनीच्या कार्यकर्त्यांचं. सागर भाऊ काय म्हणताय? काय नाही निवांत आहे बघ. हवा तुमचं कधी लगेच असं बघूया की काय करताय ना जेवायला आम्हाला? आलाय का अरे पल्ल्या आता येऊन नाक्यावर गाठ पडलेला मला कार्यकर्ता. पल्ल्या, दोन शब्द काय बोला? काय नाही 2 शब्द काय झाली माझ्या 2 शब्द. आणि बापू कसं चाललंय बापू? नियोजन कसं आहे? मंगेश नियोजन लावले ओके. जेवला का नाही? कोण? सर साईड. तर मेन माणूस आपला राहिला जो सांगायचा रोहित भैया. इकडे बघ रोहित. बघा कुठल्या चेहरा बघा. वय वर्ष किती आहे? 30. एक 38 वय वर्ष 38. खट्ट पुरगी बघायचे एक. कोण असली सुपारीच्या खंडाचं बी व्यसन ना भावाला आपल्या. कोण असली तर 100% संपर्क साधा. रोहित भैया मोबाईल नाव भेटलास काय? होय नावा घेतला मोबाईल. गिरीश भाऊ काय म्हणायचं तुम्हाला? मंगेशला नियोजन ओके केलं का? मंगेश पर्यंत भावना काय पोचवायची आहे का तुम्हाला? भेट झाली नाही ती भेट लवकर आता जेवायचं एवढं झालं लगेच. आणि आमच्या गावातल्या चौकातले कार्यकर्ते कोट्यावधी प्रॉपर्टी इस्टेटचं मालक मुंबईमध्ये ऋषीबाया कुठं आहेत अजून आला नाही. ऋषीबाई जरा उभ्या होणार खायचो होतं रे मी. तर जेवायला आला तिथं बघा कसं उभा राहा. नजर सगळी असते रे ते. नजर असते. त्याला बोलवा ब्लॉक करा बोलवा. बापू काय म्हणते बापू? बापे तुला काय बोलायचं बाबा? नाही का ह्यालाच गावाचे अन्न मिळाले तर थांबला तिथे बाहेर बोलली तरी मामामध्ये 5 वर्ष खुर्ची मिळाली तर मामा आमच्या गावात आहे ती. काय मत लग्नाच्या कार्यक्रमासाठी इथं आलतो तर पाहुण्याला म्हणलं खुर्ची उचलून काय घेऊ नका. तर म्हणजे आमचा माणूस कोणतरी येणार आहे. तर म्हणलं ठीक आहे मिळावी तर खुर्ची म्हटलं 5 वर्षासाठी मिळावी. नाहीतर 58 वर्ष तर सेवेसाठी आपल्याला मिळावे. 5-10 मिनिटं मिळून त्याचा काय उपयोग नाही. आला तांदूळ टाकला जेवून गेला तिचा काय उपयोग नाही खुर्चीसाठी म्हणलं. पुरगी बघायला पोराला आहे का? बरं 4 एकर शेती आहे. एकटाच आहे. 2 मजली बिल्डिंग बांधल्या. पण प्रयत्न करावा लागणार आहे काय सर्व्हिस कामापुरती असले प्रयत्न म्हणजे काय? गोरा करायचा. बरोबर झालं बरं. बाबा नमस्ते. काय म्हणाल तुला? स्वप्नील बाई नमस्ते. आणि दादा कसं जेवलास का नाही? अरे टाकाय नाही चेहऱ्यावर जेवला नाही. लक्ष असू द्या गरीबांच्या. रोया जेवला नाही म्हणतोय. डबल जेवणार रोया डबा बांधून नेत जाताना लाजू नको. कुठं जाणार आता बाहेर जाणार काय? नाही मिसेस सोबत आली त्यामुळे आम्हाला लवकर घरला जाणार आहे. म्हणजे हीच वापर केला का? हा इलेक्शनच्या वेळेला हीच वापर केला. हो, हीच वापर केला. हा? जाणार म्हणतात बाहेर. नाही गेलो. पाऊस तिकडे जास्त आहे डोंगरावला. हा डबा आणलाय काय? रोया डबा घेऊन आलास काय? म्हणलं डबा कुठं आहे गाडीला ना? हा? मंगेश बघ रोया डबा घेऊन आलाय घरातनं. लग्नाची जेवण शिल्लक राहिला नाही आला. तर थोड्या वेळात लग्नाचा कार्यक्रम चालू होईल इकडं. आणि सगळी मित्रमंडळी आपली गाठ पडली. कंपनीचं सहकारी मित्र एमआयडीसी लोकांना कसा कार्यकर्ता आमच्या सोबत असणार आहे गावात. आणि ह्यो आमच्या सोबत नाही आता. बल्ले सोडून गेला ना का? तुमच्या परत आहे शिफ्ट नाही काय आमच्या? हा इथे घ्या ह्या आठवड्यात आहे तुमच्या हाय चालतं हाय. अजून कार्यकर्ता जिवंत आहे. तर चालतंय जरा पुढे जातो तिकडे. पुढे जाऊन काय विषय बघतो जरा. लाला श्री बापू नमस्ते. झाली की उठ की आता झाली की जेवण? ताटं घेऊन चालली डबल जेवणार आहे देऊ डबल जेवणार. मंगे तिकडे आला म्हणलं शिवदिक
असते गप्प अरे डबा भरून जाणार आहे घेऊन तुझ्या. ए डबा भरून येणार आहे का बाप्या? मग काय ते डबा आणलाय बाहेर आहे. हा रोया असलं वागला सुई. चला दादाराव जातो आता आम्ही पण. रोया जेवण झाले तर लागली माणसं तरी बी जेवण बनते. काय रोया कसं चालायचं बाप्या? परिस्थिती लय वाईट आहे. मग काय ठीक आहे, काय करायचं आता? अरे बेसन पोळी रोज खाणार त्यापेक्षा आज जरा स्पेशल स्पेशल मेनू श्रीखंड जाईल का? हे बाप्या चला जातो. तर बाबा अशा पद्धतीने लग्नाचा सगळा कार्यक्रम आम्ही पार पाडून घेतलं. आता आमचं मार्ग आम्ही घराच्या दिशेने करायला चालू केलंय. काय नाही निकिताजी आणि चिखल महाराज दोघं पण संकट आहे आणि आपण निघालोय. तर बघा असं काय तर हायवे आहे, असं काय वातावरण आहे आणि बघत बघायला आपण निघालोय. तर चला. तर बाबांनो आत्ता जस्ट सध्या आम्ही घरात पोचलो. इथं टकाटकपैकी संध्याकाळच्या 4:30 वाजले आणि आम्ही पोचलोय घरात. आणि चिंगळ महाराज झोपले तिथं. गाडीवर झोपलेलं त्यामुळं काय आल्या बेडवर टाकलं त्यांनाच नाही. निकिताजी या बघा आज सजलेच्या धजलेच्या पुरी वगैरे खाल्ल्या त्यामुळं चेहऱ्यावर टाकाय बघा कशा आहे. हां विषय हार्ड आहे. काय ग बसा बघा. हां 50 तोला विषय हार्ड आहे. हां हां तोंड हे झालं श्रीखंडचं पुसलेलं. तोंड लागलं. हां तर चालते. निकिताजी या लई दिवसातनं बाहेर गेलं त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक टाकला आली टकाटकपैकी. आणि सगळा विषय कार्यक्रम झाला आहे. लग्न वगैरे पार करून आम्ही सध्या घरात पोचलो आहे. आणि आता आवरावरी करायची, कॉस्ट्यूम चेंज करायचा, मळ्याला जायचं धारा पाणी आवरायला. तर मम्मी आमची ऑलरेडी जाऊन मळ्यातच बसल्या, चालत गेली असेल आता. तर कार्यक्रम फते झाला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब ध्यानानं करा, ध्यानानं सबस्क्राईब करा. आणि इकडे तिकडे शेअर बी करून टाका कनाकन तुम्हाला शेअर करू वाटलं तर. आणि टाटा बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो.